सेलू नागपूर राष्ट्रीय महामार्गावर महाबळा परिसरातील नायरा पेट्रोल पंपाजवळ एक भरधाव बोलेरोने दुचाकीला मागहून जोरदार धडक दिल्यानं भीषण अपघात झाला आहे। या अपघातात तिघे जण गंभीर जखमी झाले। ही घटना बुधवारी दुपारी अंदाजे 3च्या सुमारास घडली आहे। सेलडोहहून सेलूकडे जात असलेल्या MH40S5879 या क्रमांकाच्या दुचाकीवर दोघे युवक प्रवास करत होते। त्याचवेळी मागून येणारी AP16 TP1174 या क्रमांकाच्या बोलेरो मालवाहू वाहनानं जोरदार धडक दिली। धडकेची तीव्रता इतकी होती की दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले आहेत। धडक दिल्यानंतर बोलेरोवरील नियंत्रण सुटून वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन आदळले। यात बोलेरोतील एक जण जखमीही झाला आहे। अपघातात जखमी झालेल्यांमध्ये योगेश पुरुषोत्तम कोवे वय वर्ष 28 राहणार शिरपूर, रोशन सत्तार शेख वय वर्ष 42 राहणार वर्धा आणि इस्रायल शेख यांचा समावेश आहे। अपघाताची माहिती मिळताच सेलू येथील रुग्णमित्र प्रज्वल लटारे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत सर्व जखमींना आपल्या रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे। या मार्गावर भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनामुळे अपघाताचे प्रमाण वाढू लागल्याची स्थानिकांची प्रतिक्रिया आहे।